नमस्कार. सध्या आपण 2024चं इलेक्शन बघतोय, बट आपल्या डोक्यात कधी असा विचार आला आहे की 1947 साली आपला भारत देश स्वतंत्र झाला होता आणि ज्या प्रथम सार्वत्रिक निवडणुका होत्या त्या कशा पद्धतीने झाल्या होत्या? कधीतरी डोक्यात आला आहे का विचार? नाही आला तर मग आज समजून घ्या, आता आलाच असेल. आणि पुढे कशा झाल्या होत्या, काय झाल्या होत्या, त्या सगळ्या गोष्टी मग 51 पासून तर आता 24 पर्यंत काय कसं काय सगळं घडत गेलं ते सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघत जा. मी नेहमी सांगतो, शेवटपर्यंत व्हिडिओ बघत जा. एक लाईक करत जा, शेअर करत जा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लवकर. 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाची धुरा म्हणजेच पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हाती सोपवण्यात आली. मात्र भारतातील पहिली निवडणूक पार पडली ती 1951 ते 52 या 2 वर्षामध्ये. याआधी कधीच या प्रक्रियेला नुकताच म्हणजेच लोकशाही संघराज्य पद्धतीने आकारास आलेला जो भारत देश होता आपला, या नावाचा एक समोरा गेलेला नव्हता. त्यामुळे या निवडणुकीच्या प्रक्रिया दीर्घकाळ चालली. भारताच्या घटनेतील प्रस्ताविकेप्रमाणे हे लोकशाही गणराज्य असल्याचा उल्लेख ज्यावेळेस झाला त्यावेळेसपासून इथल्या नागरिकांच्या हातातून या देशाची सत्ता उभी राहील असं त्यामध्ये म्हटलं होतं. आणि त्या दृष्टीने मग जी पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली त्याच्यामध्ये 489 लोकसभा जागा तर 3283 अशा विधानसभेच्या जागा त्यावेळेस होत्या. अर्थातच स्वातंत्र्यासाठी लढलेला एक मोठा राजकीय पक्ष म्हणून काँग्रेस निवडणुकींच्या या रिंगणात प्रबळ दावेदार होता. मात्र इतरही अनेक विचारधारांचे पक्ष या राजकीय आखाड्यात उतरले होते. त्यामध्ये जयप्रकाश नारायण यांसारखे मातब्बर नेते ओके असलेले या समाजवादी पक्ष, JB कृपलानी यांचा किसान मजदूर प्रजा पक्ष, सध्याच्या भाजपाचे आधीचे रूप असलेला अखिल भारतीय जनसंघ, हिंदू महासभा, करपत्री महाराज यांनी अखिल भारतीय रामराज्य परिषद, त्रिदीप चौधरी यांचा क्रांतिकारी समाजवादी पक्ष, असे खूप काही पक्ष त्यावेळेस निवडणुका लढले. आपल्याला असं वाटतं की फक्त काँग्रेस होता, तर नाही. 21 वर्ष आणि त्याहून अधिक वय असलेल्या तब्बल 176 दशलक्ष मतदारांनी या निवडणुकीमध्ये मतदान केले. 1989 पासून मतदानासाठी जे वय होतं ते 18 आता करण्यात आलेलं आहे. यापैकी तब्बल 82% लोक हे निरक्षर होते. बघा, भारताने जेव्हा आपल्या देशातील सर्व प्रौढ नागरिकांचा मतांचा अधिकार दिला होता त्या काळात असा अधिकार घेऊन मत करणारे फारच कमी देश जगाच्या पटलावर होते. अगदी अमेरिकेने 1965 साली आपल्या देशातील सर्व प्रौढ नागरिकांना मतदानाचा अधिकार दिला. भारताने मात्र जवळपास 2 शतकांनी साम्राज्यवादी सत्ता हुसकावून लावल्यानंतर अवघ्या 4 वर्षानंतर हा अधिकार आपल्या नागरिकांना दिला. नव्याने आकारास आलेल्या भारतामध्ये निवडणूक आयोगाची स्थापना देखील अद्याप झालेली नव्हती. त्यामुळे 25 जानेवारी 1950 रोजी निवडणूक आयोगाची स्थापना झाली. सुकुमार सेन हे पहिले मुख्य निवडणूक अधिकारी होते. ते भारतीय नागरिक सेवेमध्ये कार्यरत होते आणि पश्चिम बंगालचे मुख्य सचिव देखील त्यावेळेस होते. 19 एप्रिल 1950 रोजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी संसदेमध्ये लोकप्रियते निधित्वाचा कायदा आणि भारताचा निवडणूक कायदा मांडला आणि तो जाहीरही केला. 1991चा वसंत ऋतूमध्ये भारतातील पहिली सार्वत्रिक निवडणुका होतील असं त्यांनी यावेळेस जाहीर केलं होतं. मात्र याआधी अशा प्रकारची आणि एवढ्या मोठ्या पातळीवरची निवडणुकीची प्रक्रिया राबवण्याचा अनुभव ना सरकारला होता ना भारतातील लोकांना होता. त्यापूर्वी 1937 मध्ये जी निवडणूक झाली ती भारतातील तत्कालीन 9 विभागांमध्ये झाली होती. त्यामध्ये आसाम, बिहार, बॉम्बे म्हणजेच मुंबई, मध्य प्रदेश, मद्रास, ओरिसा, पश्चिम बंगाल आणि संयुक्त प्रांत असे 9 विभाग तुलनेने लहान होते. याबाबत माहिती देताना गांधीनगरच्या भारत जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा इतिहास या पुस्तकामध्ये रामचंद्र गुहा यांनी सगळं काही डिटेलमध्ये दिलंय. त्यानंतरचा जो काही कार्यभार होता तो सगळा हळूहळू पार पडत गेला. त्यांच्या समोरील देखील आव्हाने प्रचंड होती आणि अद्वितीय अशी होती. एकतर देशातील मतदार दशलक्ष चौरस मैलापर्यंत पसरले होते. दुसरी एक मोठी गंमतशीर समस्या होती म्हणजे रामचंद्र गुहा यांनी सांगतात की उत्तर प्रदेशमधील अनेक महिला या आपले नावे सांगायच्या नाहीत. त्या मतदार नोंदणी करताना अ ची आई, ब ची बायको अशी वेगवेगळी नावं सांगायची. त्यामुळे मुख्य निवडणूक आयुक्तांना कळलं होतं की आणि ते त्यावेळेस संतापही त्यांनी केला आणि म्हणून जे काही मतदार होते त्यांची व्यवस्थितरित्या त्यावेळेस नोंद झाली नाही. त्यावेळेस 17.32 कोटी मतदारांची नोंदणी करण्यात आली होती. त्यातील 45% महिला होत्या. त्याच्यानंतर 19 लाख स्टीलच्या मतपेढ्या तयार करण्यात आल्या. 12हून अधिक कारखानदारांमध्ये कंत्राट देण्यात आले. यातील प्रत्येक मतपेढीची किंमत 4 ते 6 रुपये ठेवण्यात आली होती. लोकसभा निवडणुकीसाठीच्या मतपेढ्या हिरव्या रंगाच्या आणि 4 छटांमध्ये होत्या.
तर विधानसभेसाठी मतपेट्याच्या तपकिरी रंगाच्या 4 छटांमधली पेट्या त्यावेळेस जाहीर करण्यात आल्या होत्या. तर असा ओव्हरऑल त्यावेळेसचा म्हणजे ते एक नवीनच बघा, आपण कुठलं तरी काम सुरू करतो, आपल्याला कुठला अनुभव नसतो आणि त्या पद्धतीने सर्वांनी जी सार्वत्रिक निवडणूक होती 1951-52 साली ती व्यवस्थितरित्या पार पाडून त्यावेळेस इलेक्शन केलं. म्हणजे आणि ती परंपरा हळूहळू त्याच्यामध्ये चेंजेस होत, मॉडिफिकेशन होत, नवीन कायदे कानून वगैरे लावत ती आजपर्यंत. तर आता आपण 2024 मध्ये मी तुमच्या समोर बोलत आहे, कारण की आपल्याला मतदानाचा अधिकार आहे. चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.